आणि सांगली शहरामधलं सांडपाणी कोणतीच प्रक्रिया न करता कृष्णा नदीमध्ये सोडल्याप्रकरणी सांगली महानगरपालिकेला 90 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय। ही रक्कम 15 दिवसात भरावी अशी सुद्धा नोटीस आहे। हरित लवादाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली। या प्रकरणी स्वतंत्र भारत पक्ष आणि जिल्हा संघर्ष समितीनं जनहित याचिका दाखल केली होती। कुलदीप माने आपल्याला अधिक माहिती देणार आहेत। कुलदीप, सांडपाण्याचा मुद्दा नदीमध्ये सोडल्या प्रकरणाचं प्रकरण गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत होतं। आता कारवाई कशी होतीये? नंतर ज्या पद्धतीनं कृष्णा नदीमधील जो सांगली शहरातील जवळपास जो शेरी नाला आहे, जो सातत्यानं सांडपाणी जे सांगली शहराचं आहे ते थेट कृष्णा नदीमध्ये मिसळलं जातं। हा अनेक वर्षापासूनचा सांगली शहराला भेडसोडणारा प्रश्न आहे आणि त्या प्रकरणामध्येच ही दंडाची कारवाई झाली आहे। साधारणतः हे कृष्णेतील एकूण सातत्यानं होणारं प्रदूषण आणि त्यामध्ये होणाऱ्या माशांचा मृत्यू या प्रकरणी ही सगळी दोषींच्या विरोधात कारवाई करण्यासाठी हरित न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती। त्यानुसार सांडपाणी कृष्णा नदीतलं प्रदूषण या प्रकरणी सांगली महापालिकेला हा 90 कोटीचा दंड ठोकण्यात आलाय। याच्या अगोदर अशा पद्धतीनं अनेक नोटिसा या महापालिकेला गेलेल्या आहेत। आता सध्याची ही जी दंडाची नोटीस आहे ही महत्वाची मानली जाते। धन्यवाद कुलदीप या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।